स्मार्ट मीटर बदला अन्यथा राज्यव्यापी आंदोलन. हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज. महावितरणाने बसवलेले स्मार्ट मीटरने सर्वसामान्यांच्या खिशाला दुप्पटीने नाही दसपट कात्री लागली आहे. स्मार्ट मीटर बसवल्याने नागरिकांचे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णतः बिघडले आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सुरू असलेली लूट थांबवा, मीटर बदला अन्यथा जतसह संपूर्ण राज्यात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी स्मार्ट मीटर आणि महावितरणाचा भोंगळ आणि लुटालुटीचे पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले. आपणास 1600-1700 रुपये दरमहा बिल यायचे, आज ते बिल 16,000 आले. मागील 3 महिन्यापासून बाबा बिस्लरी प्लांट पूर्णपणे बंद आहे, त्याचे बिल 42,000 रुपये आले. विशेष म्हणजे या बिस्लरी प्लांटवर सोलर बसवलेले तरी बिल कमी येण्याऐवजी मनमानी पद्धतीने आले असल्याचं तुकाराम बाबांनी निदर्शनास आणून दिले आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर उलट जेवढा वापर केला तेवढे तंतोतंत बिल येणं अपेक्षित असताना जादा बिल येतं. यामागचं नेमकं गौड बंगाल काय आहे असा सवाल उपस्थित करत तुकाराम बाबा महाराज यांनी म्हटलं आहे की महावितरणाने स्मार्ट मीटर बसवण्या अगोदर त्या ग्राहकाला किती बिल येतं होतं, आता ते किती बिल येत आहे, ग्राहकांच्या वापरात नेमका काय बदल झाला आहे. ग्राहकांच्या वीज वापरात जवळपास कोणताही बदल झालेला नसला तरीही बिल अव्वाच्या सव्वा येत आहे. महावितरणाकडे याबाबत विचारणा केली असता लाईटची बटणे लूज असतील तर बघा असे अन्य हास्यास्पद उत्तरे दिली जात आहेत. याबाबत आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राज्यव्यापी आंदोलन मोहीम हाती घेणार आहोत. पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट असा होता की जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे. दुष्काळ तालुक्यामध्ये जी कणक पुसण्याचं काम असतं सध्या इकडलं मैशाचं पाणी येणार होणार त्या अनुषंगाने समाधानकारकमध्ये आहे. पण अजून पाणी उशिरा आणि कोरड घासेल अशी परिस्थिती अनेक काही लोकांची आहे. पण अशाच परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा वीज वितरणचा जो कारभार आहे गेले अनेक दिवस आपल्या मीडियाच्या माध्यमातून सातत्यपूर्वक आम्ही ऐकत होतो, पण कानाने ऐकावं आणि डोळ्याने बघावं ही परिस्थिती त्या ठिकाणची दिसते. पण अशी परिस्थिती आज माझ्यावरती आलेली आहे. माझ्यावरती एकट्यावरतीच न येता पूर्ण तालुक्यामध्ये अनेक लोकांच्यावरती हा प्रसंग निर्माण झालेला आहे. ज्या घरामध्ये मी वास्तव्य करतो त्या घरामध्ये फॅन असेल, फ्रीज असेल, टी व्ही असेल किंवा आणि इत्यादी वस्तू असतील, मिक्सर असेल, याच्या व्यतिरिक्त आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये 2,000, 1,800, 2,800च्या 3,000 याच्या आतमध्ये बिल येत असताना आज जर पाहिलं गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्हाला कुठली पूर्वकल्पना न देता घरातील मीटर बदललं गेलं आणि त्यानंतर मला पहिलं बिल बघितलं ते बिल आलं 17,270 रुपयेचं आणि आता दुसरं बिल आहे ते 16,590 रुपयेचं. मला सांगा असा 2 महिन्यामध्ये काय चमत्कार घडला की जे बिल पूर्वी काळामध्ये 3,000, 2,800 किंवा कमी प्रमाणामध्ये बिल येत होतं, मग असा 2 महिन्यामध्ये काय चमत्कार घडला की एवढे बिल 16,000, 17,000 बिल जर येत असेल, ही कुठली यंत्रणा आहे, कसली यंत्रणा आहे, या गोष्टीचं मला कोडं पडले. तर हा एकटा माझा जतचा म्हणजे किंवा माझा एकटाचा विषय नसून माझी सरकार मायबापाला विनंती आहे, वीज वितरणला विनंती आहे. आपल्याकडं तालुक्यामध्ये हा कारभार नाही चालत, हा जिथं चालतो तिथं माझी विनंती आहे की अशा पद्धतीची लूट करू नका. हे कुठेतरी थांबवा. माणसं मरून जातील. ज्याचा पगार 8,000 आहे तरी 16,000 भरायचं कुठून, कुठल्या अँगलने भरणार. आणि मी बिल भरायला तयार आहे. मी बिल भरून बोलतोय. पहिला मी 17,000चं बिल भरलो आहे आणि आता 16,000चं बिल पण भरणार आहे. माझं मीटर पण काढू नका. असं किती दिवस चालते मला बघायचंच आहे. राज्यामध्ये जर समजा अशा पद्धतीचं जर बिल कोणाला येत असेल, तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं बिल कोणाला येत असेल, माझ्याकडे 12 महिन्याची नाही तर 24 महिन्याची बिलं मी काढून ठेवलेली आहेत. 24 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये मीटर बदलल्यानंतर जर असा चमत्कार जर घडत असेल तर मला वाटते 1,500 रुपये जे लाडक्या बहिणीला देतात तर मला वाटते 3,000 दिले तरी कमी पडणार नाहीत. कारण सरकारकडे डबल टिबल जर आमच्याकडूनच आमच्याच घरातून व्याजासकट मुद्दल सकट जर जात असेल तर हे कुठं सहन केलं जाणार नाही. माझी सर्वांना विनंती आहे, आपण जे मंडळी आहेत ते प्रत्येकाने आपलं बिल चेक करावं. ज्यांनी मीटर बदलले त्यांनी चेक करावं आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कागद एकत्रित करावी, संग्रहित करावेत आणि श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेकडे द्यावं आणि त्या अनुषंगाने पुढे जाईल. आणि जर सरकार मायबाप हे जर करत नसेल तर आम्हाला 5 लिटर रॉकेल द्या शिस्तबद्ध. आम्ही 2 लिटर राखेल घरला वापरतो आणि 2 लिटर कमी पडत तर पितो आणि त्यालाच काढ लावून घेतो. अशी आमची मानसिकता या ठिकाणची आहे. ही मी सरकार मायबापांना विनंती करून सांगतो. माझं वीज वितरणच्या अधिकाऱ्यावरती दोष नाही आहे
कर्मचाऱ्यावरती दोष नाही आहे, कुठल्यावरती माझा अपवाद नाही आहे. मीटर एवढं चमत्कारी कसं भेटलं, असं एखादं मीटर आम्हाला भेटावं आणि ही जर तालुका दुष्काळी तालुका हा सुजलम सुफलम व्हावा एवढीच माफक अपेक्षा करतो. धन्यवाद. जय बागडेबा. जर नाही झालं, याची सुधारणा जर येत्या 2 दिवसात नाही झाली तर श्री संत बागडेबा मानवता संघटनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा ज्या पद्धतीने सरकार मायबाप करेल त्या जर करत नसेल तर वीज बोर्ड वितरण अधिकाऱ्याला मी आपल्या विनंतीद्वारे परत सांगतो, जर नाही झालं तर मग आंदोलनाचा इशारा या माध्यमातून. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत.